नमस्कार. नुस्टेलच्या शून्यवर या कार्यक्रमात मी सर्वांचं स्वागत करतो. या व्यासपीठावर आत्तापर्यंत विविध राजकीय पक्षांचे नेते आले आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतं इथं व्यक्त केली, काही अंदाजही व्यक्त केले. आता कोल्हापूरची निवडणूक माध्यमांच्या नजरेतून कशी आहे हे बघण्यासाठी आपण काही माध्यमांचे प्रतिनिधी इथं बोलवले आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळी चर्चा करू, काही अंदाजही व्यक्त करून घेऊ आणि राजकीय घडामोडींचा वेग आणि दिशा नक्की काय आहे हे पण समजून घेऊ. आज ही चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये तरुण भारतचे विशेष प्रतिनिधी सोपान पाटील आलेले आहेत. त्यांच्या शेजारी आहेत पुण्यनगरीचे मुख्य प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, तसंच महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक गुरुबाळ माळी, सकाळचे वरिष्ठ प्रतिनिधी विकास कांबळे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सहाय्यक संपादक सम्राट फडणीस. या सर्वांचं आपण स्वागत करू आणि चर्चेला सुरुवात करू. माझा पहिला प्रश्न अर्थातच ज्येष्ठ पत्रकार सोपान दादा यांना आहे की आत्तापर्यंत दादा तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील महापालिका झाल्यावर, तर आत्तापर्यंतच्या निवडणुका आणि आत्ताची ही 2015ची निवडणूक यामध्ये काय फरक आहे? यामध्ये फरक जास्त प्रमाणात असा आहे की यापूर्वी निवडणुका व्हायच्या त्या पक्षी पातळीवर होत नव्हत्या. सर्व अपक्ष उमेदवार यायचे, नंतर ते आघाड्या करून सत्ता स्थापन करायचे. महापालिकेची पहिली निवडणूक 1978ला झाली, मार्च 78ला, आणि पहिली महापौर निवड ही ऑगस्ट 78ला झाली. त्यानंतरची सगळी सभागृह आतापर्यंत बघितली आहेत. 7 सभागृह आतापर्यंत झालेली आहेत. आता येते ते 8 सभागृह आहे. 7व्या सभागृहालाच राजकीय पक्षांनी भाग घेतला. यापूर्वी 2005ला जनस्वराज्य शक्ती आणि राष्ट्रवादी या दोघांनी पक्षी पातळीवर निवडणूक लढवली आणि 1990पासून शिवसेना यामध्ये येते आहे. पण शिवसेना आणि भाजपची त्या काळची जी सदस्यसंख्या होती ती जास्तीत जास्त हाताच्या बोटावर यायची होती आणि सगळेच सदस्य असायचे काँग्रेसचे कार्यकर्ते असायचे आणि ते आपण एक गट असेल करून एकत्र यायचे. या केपेला बाकी काय झालं आहे, प्रसारमाध्यमांनी आणि पक्षांनी जास्त भर दिलेला या निवडणुकीवर. त्यामुळे ही निवडणूक अधिक चर्चेची होती आहे. गुरुबाळ, मी आपल्याला विचारतो की आपण दीर्घकाळ महापालिका बघितलेली, तर काय तुम्ही जोपर्यंत बघत होता तर गेल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये काय निवडणुकीत असा फरक पडला? राजकीय पक्षांची रणनीती कशी बदलत गेली? यापूर्वी ज्या काही निवडणुका झाल्या ते अपक्ष सगळे निवडणूक लढवायचे आणि त्यातून जो का निवडून येईल तो एका छताखाली म्हणजे ताराणी आघाडीच्या छताखाली एकत्र येऊन महापालिकेचा कारभार करायचा. पण गेल्या 2 निवडणुका ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षात झाल्या. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी निवडणूक होती की दोन्ही काँग्रेसला भाजप आणि शिवसेना ताकदीनं लढत आहेत. ते राज्यात या दोन्ही पक्षाची सत्ता आहे. आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना निवडणुकीत लढत होते पण त्यांची ताकद एकदम नगण्य होती. पण पहिलीच ही निवडणूक आहे की जिथं भाजप आणि शिवसेना ताकदीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळं आत्तापर्यंत भाजप कुणाबरोबर जाणार किंवा शिवसेना कुणाबरोबर जाणार, 1-2 जे काय निवडून येतील अशी चर्चा व्हायची. पण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी अशी चर्चा करतोय की शिवसेना सत्तेवर जाणार की भाजप सत्तेवर जाणार. म्हणजे सत्ता ह्या 2 पक्षाची कधीच येत नव्हती, पण आत्ता किमान चर्चेत तरी या 2 पक्षांची नावं सत्तेसाठी आपण घेतोय. या निमित्तानं आता सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा. सम्राट, आपण पहिल्यांदा उत्तर द्या की कोणत्या पक्षाची रणनीती सर्वात चांगली वाटते? म्हणजे अनेक पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केलेत, प्रत्येकामध्ये स्मार्ट सिटी आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत, पण रणनीती कुणाची सर्वात चांगली वाटते? 2 पातळीवर मी विचार केलेला आहे रणनीतीचा. सगळ्यात सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडे अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या मागं गेल्या 15 वर्षातल्या राज्यातल्या सत्तेचा अनुभव आहे आणि त्यांची रणनीती किंवा त्यांनी केलेली कामं ही त्यांना चांगल्या पद्धतीनं मांडता आली. म्हणजे जाहीरनामा या स्वरूपात जर बघितलं तर काँग्रेसचा जाहीरनामा हा त्यातल्या त्यात चांगला आहे. 2 नंबरला राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे, कारण या दोन्ही पक्ष सत्तेत होते, 15 वर्ष त्यांनी काम केलं. जाहीरनाम्याच्या पातळीवर मला जो धक्कादायक वाटला तो शिवसेनेचा होता की ज्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर वातावरण आता शहरात केलेलं आहे, आता गुरुबाळ जसं म्हटलं तसं, आणि प्रत्यक्षात त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये यातले कुठले मुद्दे ठळकपणानं आले नाहीत. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार सभांमध्ये भाषणं केलेली आहेत त्याच्यातल्या जाहीरनाम्यामध्ये खूप कमी, रंकाळ्यात स्मारक उभा करू असे वेग मुद्दे मांडलेले आहेत. जाहीरनाम्याच्या पातळीवरच फक्त बघितलं तर रणनीती आणि जाहीरनाम्याच्या पातळीवर तर काँग्रेसचा आता त्यात चांगलं काम आहे.
परंतु प्रत्यक्षात उमेदवार निवडीचे हे प्रत्येकाचे घटक वेगवेगळे राहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यात असं एक सूत्र कोणाच्यातच सापडत नाही की यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. कारण आपल्याला इतके वर्ष जसं आता सोपानदादा आपण म्हटले की आपल्याला अपक्ष निवडणुकीची सवय आहे, पक्षीय राजकारणाची अजिबात सवय नाही आणि ती पहिल्यांदा सवय लागते. त्यामुळे प्रत्येकजण निवडणुकीत उमेदवार निवडताना चाच पडलेले आहे. विकास, खरं म्हणजे पक्षीय पातळीवर निवडणूक का आली याचं जर कारण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा घटक यात महाडिक विरोध आहे. म्हाडकांना महापालिकेतून हाकलायचं किंवा म्हाडकांची सत्ता काढून घ्यायची या हेतूनं हे सगळं पहिल्यांदा सुरू झालं. मग त्या सुरुवातीला विनय कोरे आणि हसन मुश्रीफ उतरले आणि या निवडणुकीत जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे टार्गेट तेच दिसत आहेत. याचा अर्थ जी रणनीती आहे ती विकास कामं ठीक आहे, जाहीरनाम्यापुरतं हे सगळं त्यांनी केलं, करावंच लागणार, निवडणुकीचा तो भाग आहे. रणनीती म्हणाल तर या सगळ्या महापालिकेतून महाडिकांना इथून हाकलायचं आहे हीच सगळ्या पक्षांची रणनीती. त्यात शिवसेना आहे, त्यात काँग्रेस आहे, त्यात राष्ट्रवादी आहे. तर मला वाटतं की रणनीती हीच आहे की महाडिकांना महापालिकेतून हाकलायचं आहे. चंद्रकांत, एकूणच महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून जर आपण चित्र बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की जाहीरनामात फारसं काही बदल नाही. जाहीरनामा तोच आहे, प्रश्न तेच आहेत, प्रलंबित प्रश्न तेच आहेत, प्रश्न ज्यांनी सोडवायला पाहिजे होते त्यांनी सोडवलेले नाही आहेत, आता ज्यांनी आलेले आहेत त्यांनी गती दिलेली नाही आहे. तर जाहीरनाम्याचा हा विषय फारसा महत्त्वाचा नाही, पण रणनीतीच्या वेळी आपण विचार करतो त्यावेळी अंतर्गत संघर्ष जो आहे तो सगळ्या पक्षांमध्ये, एक राष्ट्रवादी वगळता सगळ्या पक्षांमध्ये सारखा आहे. उमेदवारी निवडीमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष जो आहे तो मग सतेज पाटील, PN पाटील आणि महाडिक बाजूला जाणं किंवा म्हाडकांना दरवाजाच्या बाहेर ठेवणं यामधनं आलेला संघर्ष, शिवसेनेमधला असणारं वेळा भोपळ्याचं सख्य जे आहे ते, आणि भाजप ताराणी आघाडी एकत्र आली असली तर त्यांच्यामध्ये अंतर्गत असलेलं जे अंतर आहे याचा विचार करता रणनीतीच्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये एक खांबी तंबू आहे, एक जिन्शीपणा आहे आणि एक सूत्रीपणा आहे. त्यामुळे त्यांच्यात एक नियोजनबद्ध वाटतं. आता ते निकालातून स्पष्ट होईल, हा भाग वेगळा आहे. पण रणनीतीमध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस, क्रमानं म्हणायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ताराणी नंतर शिवसेनेचा असा एक हा क्रमवारीत बघितलं तर लागेल आणि निकालानंतरच ही त्यांची रणनीती किती यशस्वी झाली हे कळून येईल. पण मला काय वाटतं, समजा आता इथं चंद्रकांत दादा ह्या व्यासपीठावर आले होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की भाजपची बुद्धिमत्ता आणि ताराराणीची ताकद असं समीकरण आम्ही उभं केलं. तेव्हा त्यांना आम्ही असं विचारलं की मग भाजपची बुद्धिमत्ता आणि शिवसेनेची ताकद काय एकत्र येऊ शकली. जसं क्रिकेट सामन्यामध्ये एक मास्टर स्ट्रोक लागतो, सिक्सर मारायला लागते तर मॅच जिंकली जाते, तशी ताराराणीशी युती करून दादांनी सिक्सर मास्टर स्ट्रोक मारला आहे का असं कुणाला वाटतं का की हे मास्टर स्ट्रोक आहे याच्यामुळे तुम्ही सत्तेपर्यंत पोहोचू शकाल असं काय वाटतं सम्राट? मला म्हणजे ताराराणी आघाडी हा प्रकार मुळात कोल्हापूरच्याच राजकारणापुरता आहे. हा काँग्रेसमधला एक घटक आहे आणि जे जे अपक्ष नाराज होते वर्षानुवर्ष 90 सालापासून ते अपक्षांची सोयीची ही आघाडी आहे. त्यामुळे ताराराणी आघाडी म्हणजे कोल्हापूरच्या एकजिन्सीपणाचं किंवा कोल्हापूर तर रुजलेलं असं काहीच नाही. कुणीही बाहेर पडलेला पक्षातला कुठल्याही बाहेर पडलेल्या पक्षात उमेदवार जो बाहेर पडलेला आहे तो त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे तो मास्टर स्ट्रोक याच्यापेक्षा तो राजकीयदृष्ट्या मला असं वाटतं त्यांना महाडिकांशी संबंध, त्यानिमित्त अमल महाडिक ऑलरेडी भाजपचे आमदार झालेले आहेत. माधुराव माडकांचे विधान परिषदेची मुदत 1 जानेवारीला संपते आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना दोघांनाही सोयीचं राजकारणासाठी ताराराणी आघाडी आली आणि यातनं मला नाही वाटत फार मोठा मास्टर स्ट्रोक असेल. कारण ताराराणी आघाडीचे जर तुम्ही उमेदवार बघितलेत तर त्यापैकी जवळजवळ 40 ते 50% उमेदवार 2005च्या निवडणुकीमधलेच आहेत. म्हणजे ते उमेदवार 30 चेहरे आहेत, ते त्यावेळी पडलेले होते, काहीच त्यातले निवडून आले होते. त्यामुळे त्यातून नवीन साध्य फारसं होईल असं मला काही वाटत नाही. तुम्हाला मला काय म्हणायचं याच्यात, हा बोला. मला काय म्हणायचं आहे की भाजपला 15 उमेदवार मिळतील का नाही अशी राजकीय परिस्थिती आहे. हे दादाही जाणून आहेत आणि मग त्यांना कोणाशी तरी आघाडी करायची होती. राजे क्षीरसागर आणि दादांचं प्रचंड फाटलं मधल्या काळात, का फाटलं ते त्यांना माहीत. पण हे दोन एकत्र येत नाही म्हणल्यावर दादांनी असा विचार केला की आपल्याला कुणाला तर सोबत घेतलं पाहिजे. आणि आजपर्यंत महाराष्ट्रातली भाजपची वाटचाल ही कुणाला तरी शिडी घेऊन आजपर्यंत वर गेलेल्याचा इतिहास आहे. त्यांनी त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापूर महापालिकेत केली. त्यांना काँग्रेस मिळणं शक्य नव्हतं, शिवसेना मिळणं शक्य नव्हतं, राष्ट्रवादी मिळणं शक्य नव्हतं, मग कोण मिळणार. मग ही राहिल्या अपक्षांची ताराराणी आघाडी. त्यामुळे त्यांनी ताराराणी आघाडीशी हे केलं. आणि तुम्ही स्ट्रोक म्हणाल तर तो स्ट्रोकच म्हणायला पाहिजे, कारण त्यांना खूप पुढं जायचं आहे, त्यांना इथल्या जागा वाढवायच्या आहेत. त्यामुळे काही उमेदवार त्यांनी ताराणीचे घेतले, कमळाच्या चिन्हावर त्यांना उभं केलं. नाहीतर 40 जागा त्यांना कोल्हापुरात मिळणं, हे जर एकटे जर लढले असते तर त्यांना 40 जागा मिळणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी या
महापालिकेच्या निवडणुकीत केलेली ही जी आघाडी आहे, युती आहे, परिणाम चांगलं वाईट जे काय असेल ते असेल, पण त्याने एक स्ट्रोक मारला हे खरं आहे. तर त्याची कबुली स्वतः दादांनी पण हां, इथे दिली की मला उमेदवार पण मिळणं शक्य नव्हतं आम्हाला. भारतातल्या अनेक राज्यात जिथे जिथं भाजप गेलं तिथं स्थानिक पक्षाला त्यांनी अगोदर हाताशी धरलं, त्यातून त्यांची ताकद वाढवली आणि ते स्वतंत्रपणे सत्तेवर आले. कर्नाटक घ्या, महाराष्ट्र घ्या, तामिळनाडू घ्या, आंध्र प्रदेश घ्या, काश्मीर घ्या, सगळ्या ठिकाणी तीच नीती कोल्हापूर महापालिकेत भाजपनं वापरली आहे. हा स्ट्रोक षटकार मारणारा जरी नसला तरी यातनं चौकार मारण्या एवढी ताकद त्यांनी तयार केली. एक ही धाव निघाली नसती तिथं त्यांच्या 4 धावा निघणार आहेत. त्यामुळे हा स्ट्रोक त्यांनी परफेक्ट मारलेला आहे. मग त्यासाठी कुणाला निवडलं, का निवडलं या चर्चेपेक्षा त्यांची राजकीय ताकद वाढवणारी ही स्ट्रोक आहे. या समारंभामध्ये भाजपचे 3 सदस्य होते. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जर तो विचार केला तर ती संख्या किमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं तो स्ट्रोक मारला असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरा मुद्दा, रणनीती म्हणून जो भाग आहे तो या केप्याला सतेज पाटलांनी माडकांना निवडणुकीपासून बाजूला ठेवून जी सूत्र काँग्रेसची आपल्या हातात घेतली आणि सगळीच यंत्रणा स्वतःहून राबवली, नंतर त्यात कोल्हापूर संवाद केला, त्यामध्ये सर्व घटनांना एकत्र आणलं, त्यातून तिने एक वातावरण निर्मिती केली त्या कोल्हापूर संवादच्या निमित्तानं. आणि जाहीरनामा म्हणून जो भाग असतो तो तिने त्यात पहिला नंबर घेतला असं मला वाटतं. चंद्रकांत काय नाही, मुळात आता सतेज दादा म्हटलं तसं सतेज पाटलांचं हे जे राजकारण आहे ते त्यांनी बेरजेचंच केलेलं आहे. एक तर महादेवराव महाडिक परस्पर काटा काढता येईल, दुसरं विधान परिषदेला जमलं तर नाही इच्छा त्यांनी बोलूनच दाखवलेली आहे, आपण राहू त्यामध्ये. म्हणजे नगरसेवक आणि एकूण जिल्हा परिषद पंचायत समितीचं जी बेरजा बघितल्या तर काँग्रेसला ते काही म्हणजे पोषक आहे वातावरण, आणि महादेवराव माडकांना बाजूला ठेवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक सूत्री कारभार आता आपल्या हातात घेतलेला आहे. जरी PN पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांची ती सक्रियता जर बघितली तर आता सगळे निर्णय हे अजिंक्य तारावरूनच होतात आणि महापालिकेच्या राजकारणाचा त्यांना तशा अर्थानं थोडासा फायदा होणार आहे. भाजपच्या दृष्टीनं ही निवडणूक दादांनी सुद्धा म्हणजे दादांची खेळ आहे ती यशस्वी झालेली आहे, पण ती दादांच्या पत्त्यावर किती पडते आणि महाडिक किती काळ माडकांचं एकूण आमदार महादेवराव माडकांचं पाठीमागची राजकारणाची पार्श्वभूमी लक्षात घेता ते राजकारणाचा वापर कशासाठी करतात हा महत्त्वाचा भाग आहे. मग ते वापर कितपत करतील आणि पुढे किती राहतील हाही भविष्यातलं पहिल्यांदा आपली चर्चा सुरुवातीला पक्षीय निवडणूक म्हणलं की नाही आपण, मला काय वाटतंय सगळ्यांनी त्याच्यावर हे करा सांगा की पक्षीय निवडणूक आपण म्हणतोय, पण तसं बघितलं तर काँग्रेसचे फक्त सतेज पाटील आहेत, बरोबर आहे, राष्ट्रवादीचे फक्त हसन मुश्रीफ आहेत, किंवा दादा फक्त भाजपचा एकतर्फी किल्ला लढवतात, शिवसेनेचे फक्त संजय पवार, बाकी गट कोण नाही आहे, फक्त राजेश क्षीरसागर आहे. मग ही पक्षाची निवडणूक आहे का एका गटाची निवडणूक आहे? एका गटाची पेक्षा प्रत्येक नेत्यांनी आपल्या हातात सूत्र राहावीत एवढंच यासाठी या निवडणुकीत. पक्षाचा झेंडा हातात घेतलाय, पण शेजाऱ्याला मात्र आपल्या जवळ येऊ दिलं नाही. प्रत्येकाने काँग्रेसचं सतेज पाटलांनी तसा झेंडा आपल्या हातात धरलाय, पण शेजारी कुणाला घेतलेलं नाही. तसं राष्ट्रवादीचं हसन मुश्रीफांनी केलेलं आहे, भाजपचं दादानी केलेलं आहे. तारण्या आघाडी जरी झेंडा गुप्त असला तर तो माडकांच्या हातात आहे. पण या सगळ्यांनी एक केलं की ह्याचं जे काही श्रेय मिळेल ते फक्त मला एकट्याला मिळावं एवढं बघितलं आहे. त्यामुळं दुसऱ्या कोणाला वाटेकरी श्रेयाचं होऊ नये एवढी काळजी आत्ताच घेतलेली आहे. मला अगदी गुरुबाळ म्हटलं तशा पद्धतीचा आत्ताचा अवस्था आहे की प्रत्येकाला सोयीचं राजकारण हवं. म्हणजे मला निवडणूक पक्षाच्या नावावर लढवायची आहे, पण क्रेडिट जर मिळालं तर ते पक्षापेक्षा व्यक्तीला मिळालं पाहिजे, या पातळीवर चाललं. आणि मगाशी जे आपण जो प्रश्न घेतलेला त्याच्यात मला दुसरी बाजू काय म्हणते की हा स्ट्रोक खरा माडकांनी खेळला, की ज्यांना पाडण्यासाठी ज्यांना बाजूला करण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आहेत ते महाडिक आज परत महापालिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी. तुम्ही काँग्रेसमध्ये असा, भाजपमध्ये असा, कुठल्याही पक्षात असा, पण ॲक्च्युली भाजपला कदाचित स्वबळावर निवडणूक 81 जागा लढवावंच लागल्या असतं तर त्यांनी काही प्रयत्न करून लढवले असतं. त्यांना एका बाजूला शांत ठेवलं आहे की तुम्ही गरज नाही, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आणि आज अशी कंडिशन आहे की भाजपची सूत्रसुद्धा शेवटी माडकांच्या हातात आहे. हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे जास्त असं मला यातनं वाटतं. काय आता इथं जे नेते सगळे आले की नाही, किंवा काल जे काही वाहिन्यांचे कार्यक्रम झाले त्यात लक्षात आलं की जनतेला बाकी काही पडलेलं नाही, त्यांना महागाई हा विषय महत्त्वाचा वाटतो. तिथं एका वाहिनीवर तर दंगा झाला, त्याच्यानं महागाईच्या विषयावर दंगा झाला आणि काय मोदी दौरे करतायत त्याचा फायदा होईल असं दादा म्हणत होते. अनेकांनी त्याला आक्षेप घेतला की आम्हाला महागाई तुरडा आम्हाला स्वस्त पाहिजे.
तर हे विषय महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत निवडणुकीमध्ये किती महत्त्वाचे ठरतील असं वाटतं की देशात भाजप सरकार आहे की राज्यात आहे, पण मग इथे येण्यासाठी त्यांना त्याचा किती अडथळा होईल की महागाईचा मुद्दा महापालिका निवडणूक ठरेल ही महत्त्वाचा. शक्यतो जो काय उमेदवार उभारलेला असतो त्याच्या वैयक्तिक संबंधावर जास्त अवलंबून असते. तिथं तुमचा पक्ष फार उपयोगी पडत नाही. त्या उमेदवाराची वैयक्तिक ताकद त्या प्रभागात किती आहे आणि त्याला जास्त महत्त्व आहे. त्यानंतर अगदी पक्षाचा किंवा नेत्याचा हा जाता आधार असतो, पण उमेदवाराची ताकद हेच त्या यशाचं गमक असते. तिथं मग महागाई, तुम्हाला सुविधा कुठल्या मिळाल्या, तुम्ही पैसे किती वाटले, बाकी काय केलं, याला फार महत्त्व होते. पण उमेदवारावर बऱ्यापैकी निकाल अवलंबून असतो. गुरुबा जे म्हणतात ते खऱ्या काही अंशी बरोबर आहे. कॉमन पीपल आहे जो अगदी या सगळ्याला सफर झालेला आहे आणि वारंवार जे बघून आणि मीडियातलं जे चित्र आणि वास्तव 250 रुपये तुरडा वगैरे हे याचा नाही म्हटलं तरी 5-10% परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. पण जे स्थानिक मतं, त्या उमेदवाराची इमेज, त्या उमेदवाराचं भागातलं वागणं, वर्तणूक वगैरे, त्या उमेदवाराची ताकद, या सगळ्या गोष्टीसुद्धा या निवडणुकीतल्या विनर फॅक्टर आहेत. महापालिकेच्या पहिल्या 2 निवडणुका झाल्या त्या एक सामाजिक कार्यकर्ता असेल त्याचे जेव्हा झालं, त्या कार्यकर्त्याचं काम समाजात कसं असेल त्याचं झालं. त्यानंतर 90 नंतर बाकी महिलांचा सहभाग आला 90ला. त्यानंतर निवडणुका झाल्या त्या केवळ पैशाच्या जोरावर.